म्हणजे कोकण म्हणलं की भावा भूत असतात. अरे बापरे. तुझं कोकण कनेक्शन फार डीप आहे असं ऐकलंय. मी तिच्या जवळ गेल्यावर तिला लगेच सिगरेटचा वास येतो. माझ्यासाठी तरी सिगरेट सोड. या एका विषयावर आमचं भांडण होतं. मी त्याला गाणं नाही म्हणत, मी त्याला रडगाणं म्हणतो. कविता, कवी, लेखक म्हणजे या लोकांना थोडं एक जनरल पब्लिक म्हणते अरे काय बोरिंग लोक आहे. मी त्याला म्हटलं अरे पुढे जात आहे, मला अशी एक लाईन सुचली. मला एवढं माहिती होतं की मला ही कविता अशी नाही पसरवायची, मला त्याचं गाणं करायचंय. की रियालिटी ही आहे की आपण पुढे जाते किंवा रियालिटी की आपल्या पुढे जाते. मला तर वाटतं जी नको असलेली गोष्ट माझ्या आयुष्यात जी मला काही भेटली असेल तर ती माझ्या जन्मजात मिळालेली जात. जो खरंच कोकणातला आहे तो कोकणाला असं बॅडली प्रमोट करणार नाही असं मला वाटतं. कवी म्हणजे फक्त ते प्रेमात आंधळे लोक किंवा त्यांचं असं प्रेमाबद्दलच. तू प्रेमावरती कविता लिहितो तर तुला अनुभव असलाच पाहिजे असं काही आहे. मरणावर कविता लिहायची आहे तर त्याला मेलच पाहिजे का? की जर प्रेमभंग झालाच तर अगेन त्याला नक्कीच धार येते. झालंय, पण आता कसं आहे की हा पॉडकास्ट मम्मी पण बघणार आहे माझ्या घरातले. तर प्रेमाबद्दल काय असं म्हणजे एखादी कविता वगैरे असेल तर ती सादर कर जा. थोडे रंग यावेत तिच्यात भरून, त्या वाट 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 पाहत वेळ वाटेत जायचा. ही सिगरेट म्हणजे या शहरानं दिलेलं रिटर्न गिफ्ट. याचे 3 तुकडे आहेत. पहिला तुकडा 5वीत असताना बाजूच्या नानानं दिली होती पहिल्यांदा बीडी ओढायला. ते म्हणाले तुला काय म्हणायचंय की तू हा श्लेष तुला इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट करायचा आहे. पॉसिबल नाही म्हणतात. पॉसिबल नाही. आम्हाला बरेच लोकांचे मेसेज येतात की आम्हाला सर कवितेत करिअर करायचंय तर काय करायचं. शिवाजी महाराज जी भाषा बोलायचे ती भाषा आपण बोलतोय. मला हे बोलतानाच अंगावर काटा येतो. एक माझं ठरलं होतं की मला आग दाखवायची आहे गाण्यात. खूप मित्रांनी तुला सपोर्ट केला तर असे गावचे जे मित्र आहेत त्यांनी सपोर्ट कसा केला त्याबद्दल पण सांग. मला असं वाटत होतं की यार नको, मला पाण्याचा तरी खर्च करू दे. तर अशा नवीन लोकांसाठी तुझं गायडन्स काय राहील आणि एखादी अशी डबल मिनिंग कविता. तुझे तर वाढले आहे तर ठोके, तुझी नाडी पकडल्यावर काय. नयनेश तांबे, वेलकम टू द प्रसाद शो. थँक्यू. तर काय वाटतंय, कशी आहे मुंबई, कसं आहे पुणे? म्हणजे मुंबईतून पुण्याचा प्रवास केलाय तुम्ही, चांगला होता. सहप्रवासी चांगले होते आणि पुण्यात वेलकम करणारे पण माझे मित्र चांगले आहेत, त्यामुळे पुण्यात यायला नक्कीच आवडतं मला. आता आपण म्हणजे ह्या पॉडकास्टमध्ये मोस्टली आर्ट, कला, कविता ह्या रिलेटेड ही सगळी पॉडकास्ट असेल. तर मला हे जाणून घ्यायचं की मोस्टली लोक बोलतात की लहानपणी की आपल्याला डॉक्टर बनायचे, इंजिनियर बनायचे, काही लोक पायलट आणि काही जरा जास्तच ड्रीमर लोक असतात ते बोलतात ॲस्ट्रॉनॉट वगैरे बनायचे. पण हे असं कवी कसं, म्हणजे कवी बनणं किंवा कवी बनण्याची जी जर्नी आहे ती कशा टाईपची असते? असं काय ठरलं नव्हतं काय बनायचंय, पण लहानपणी बनायचं काय असतं जेव्हा विचारतो तेव्हा पण माझी पण उत्तर हीच होती की डॉक्टर व्हायचंय, वकील व्हायचंय. पण आमच्या आजूबाजूच्या पोरांचं होतं की आपण ऑर्केस्ट्रा काढायचा. तर ते काही झालं नाही. आता कवी कसा झालोय मला सांगता येत नाही. मला तर वाटत नाही मी कवी झालोय, पण तू बोलवलंयस तर मग कदाचित असेल. अरे म्हणजे ऍटलिस्ट आता तुम्ही सपोज कविता वगैरे करता किंवा तुम्ही एक कवींच्या कम्युनिटीमध्ये तुमचा वावर असतो नेहमी, म्हणजे हा प्रवास कसा होता की म्हणजे आज तुम्ही एक कवी तर बनलायच, ऑफकोर्स तुम्ही गाणं वगैरे रिलीज केलंय किंवा कविता तुम्ही सादर करता, वेगळ्या वेगळ्या आपण काय बोलतो व्यासपीठांवरती जाऊन तुम्ही सगळं सादरीकरण करता. तर ही जर्नी कशी होती म्हणजे लहानपणापासून आतापर्यंत? लहानपणापासून म्हणजे मी कविता लिहायला लागलो तर 9वीत असल्यापासून. तर मी तेव्हा लहान होतो थोडा. तर हेच माझ्या शाळेत तसं वातावरण होतं आणि म्हणजे शाळेतच असं होतं की कविता म्हणजे आवडीचा विषय होता सर्वांचाच आणि चांगले शिक्षक पण होते. कविता पाठ करून घ्यायचे. म्हणजे माझं 3रीत असतानाच 5वी 7वीच्या कविता पाठांतर होत्या. बरोबर. आणि अजूनही आहेत त्यातल्या काही काही लक्षात. तर त्यामुळे कवितेची आवड होती, पण मी कविता लिहीन असं मला कधी वाटलं नव्हतं. पण मी 9वीत असताना पहिल्यांदा कविता लिहिली होती आणि मग 10वी आणि मग कॉलेज, मग ते वय आणि मग त्या कविता, तशी सुरुवात झाली होती. म्हणजे की आता जसं एक्झाम वगैरे आपण बोलतो की प्रिपरेशन करायचं, समजा वकील बनायचंय तर त्याच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स वगैरे राहतील किंवा जे काय असेल एंट्री जे आपण ऍडमिशन घेण्यासाठी एक्झाम्स देतो, तसं म्हणजे कविता लिहिणं किंवा काय ह्याच्यासाठी पण काहीतरी सराव असेल. म्हणजे डायरेक्ट सुचणं एक वेगळं, आवड असणं, पण त्याच्या मागे काहीतरी असेल ना की टेक्निकल नॉलेज जे बोलतो कवितांचं की स्ट्रक्चर वगैरे. तर त्याचं कधी तुम्हाला म्हणजे नॉलेज भेटलं किंवा कसं तुम्ही फाइंड आउट केलं ते? तसं नॉलेज म्हणजे मी जेव्हा मुंबईत आल्यावर कवितेच्या प्रोग्रामला गेलो आणि कवी संमेलनं अटेंड केली, तिथे म्हणजे नौका म्हणूनच गेलो होतो, पण त्यानंतर जे मला तिथून प्रतिसाद मिळाला आणि तिथे काही चांगली लोकं मिळाली
त्यांनी चांगलं मार्गदर्शन केलं. आणि मी तिथपर्यंत जाईपर्यंत आधी काही वाचलं नव्हतं. मला पण असंच वाटायचं की काय वाचायचं, वाचून काय होणार आहे, जे सुचतं ते सुचतं, बरोबर. वाचून असं वेगळं काय सुचणार आहे. पण धार काढल्याशिवाय जे शस्त्र आहे ते चांगलं चालत नाही. आणि वाचन म्हणजे मला वाटतं की धार काढणं आहे कविता लिहिण्याच्या प्रोसेसमध्ये. तर वाचणं खूप महत्वाचं वाटतं मला त्या प्रोसेसमध्ये. म्हणजे नॉर्मली लोक बोलतात की कला म्हणजे काय, की आतून येते कविता, म्हणजे तुम्हाला आतून आली तरच कविता. म्हणजे मोस्टली मला पण असं वाटत होतं. पण मी आता जेवढ्या लोकांना भेटतोय आणि जेवढ्या कवींना वगैरे पण भेटलोय, तर त्यांचं पण हे सांगणं की एक स्टार्टिंग फेज आहे ना प्रत्येक ह्या कलेची किंवा कोणत्या पण कलेची, ती तुम्हाला जाणीव करून देते की हा हे तुमच्यामध्ये आहे. पण त्याला जे जसं आता तू बोलला की धार लावणं, म्हणजे की त्याला काय बोललं शार्प करणं, हे तुम्ही प्रॅक्टिस आणि त्या वाचन वगैरे त्यानुसार करू शकता. तर असं काही म्हणजे तू आतापर्यंत जे काही वाचन वगैरे केलंय त्यात सोर्सेस किंवा असं काही तू जे रेफर केलंय ज्याने तू आतापर्यंत असं स्ट्रक्चर बनवू शकतो कवितांचं? बरोबर. आता मी जेव्हा बघतो की मी आता कसं लिहितोय असं, तर हे त्या कवी संमेलनात जी मला काही लोक मिळाली त्यांच्यासोबत अक्षरशः म्हणजे मी बैठका केल्यात कवितेला घेऊन. म्हणजे आम्ही जसे आपण पोरं नाईट आउट करतो रात्रीचे, तसे आम्ही कवितेची पुस्तकं घेऊन फक्त नाईट आउट म्हणजे पूर्ण रात्रभर सकाळ होईपर्यंत फक्त कविताच वाचत होतो. मग तो त्याच्या कविता, त्याला आवडलेल्या कविता वाचायचा किंवा त्याची पुस्तकं जर असतील तर ती, आणि मी माझं, आणि आम्हाला त्यावरून त्या कवीने काय लिहिलं, काय विचार करून लिहिलं असेल याची आम्ही चर्चा करायचो. बरोबर. आणि तसं मजा यायची आणि त्याच्यातून शिकायला पण मिळायचं. आता त्याला त्या कवितेचा लागलेला अर्थ वेगळा असायचा आणि मला लागलेला अर्थ वेगळा असायचा, आणि मग त्याचा अर्थ आणि माझा अर्थ आम्ही ऐकून अंगावर काटा यायचा कधी कधी की हे किती भारी आहे. आणि ते नेहमी मला अट्रॅक्ट पण करायचं कवितेच्या बाबतीत. बरोबर. की कवितेत ती एक मजा आहे की कवी जे लिहितो ते कवीला माहिती असतं त्याने काय लिहिलंय, पण वाचणारा काय वाचेल आणि तो त्याच्यातून काय घेईल हे कविते कोणाच्याच हातात नाहीये. ती मला एक कवितेची गंमत वाटते चांगली. आता आपण जसं बोलतो की म्हणजे कविता, कवी, लेखक, म्हणजे ह्या लोकांना थोडं एक जनरल पब्लिक म्हणते अरे काय बोरिंग लोक आहे, म्हणजे असा समज असतो नॉर्मली. आणि समजा मी इंजिनियर आहे, माझ्यासारखे जे लोक आहेत ह्यांचं एक वेगळंच म्हणजे वेगळीच दुनिया असते. प्रत्येक आपण बोलतो की प्रत्येक सेक्शनची वेगळी वेगळी दुनिया असते आणि ते इतरांना बोरिंग म्हणत असतात. तर म्हणजे इंजिनियर लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन मला माहिती आहे, पण कवीचा दुनियेला बघण्याचा दृष्टिकोन काय? म्हणजे जसं आम्ही तुम्हाला बोलतो की अरे बोरिंग लोक आहेत, तसं काय वाटतं तुम्हाला यांच्याबद्दल? मला असं वाटतं की बाकीची लोक जशी बघतात तशीच बघतो. फक्त आमचं एक हे आहे की आम्ही ते लिहू शकतो. आम्हाला जे वाटतं, जे तुला वाटतं ते आता तू लिहू नाही शकत आहे, फक्त आम्ही ते लिहू शकतो, एवढंच वेगळेपण आहे. बाकी तर सर्व सेमच करतोय. आम्हाला पण सकाळी उठून कामावर जायचंय आणि तेच काम करून परत थकून यायचंय. फक्त त्याच्यातून जे काही अनुभव आहे तो लिहिता येतोय म्हणून, किंवा कवितेच्या माध्यमातून लिहिता येतोय म्हणून कवी म्हणू शकतो. एवढंच मला त्याच्यात वेगळं पण वाटतं. बरोबर. तर आता तुमच्या गाण्यावरती जे तुम्ही रिलीज केलंय आत्ताच आणि ज्याला भरभरून म्हणजे प्रतिसाद भेटलाय आणि अजून म्हणजे तशी त्याची वाढ होतच जाणार आहे, तर त्याच्याबद्दल एकदा ऑडियन्सला सांगा थोडी माहिती. ते गाणं आहे पुढे जात आहे, आणि जवळजवळ 2017ला मला तो थॉट आला होता आणि मी आणि माझा मित्र MK बसलेलो असेच बाजूला आणि मी त्याला म्हटलं अरे पुढे जात आहे, मला अशी एक लाईन सुचली आहे आणि मला त्याच्यावर काहीतरी करायचं आहे. तर ते झालं, 2017 गेला. 18ला मी ते कविता लिहिली, मग ती कविताच आहे. बरोबर. आणि मी ती लिहिली आणि कंप्लीट केली. नंतर मग मी ती वेगवेगळ्या कवी संमेलनातून सादर केली किंवा काव्य स्पर्धेतून पण सादर केली आणि तिथे तिला बक्षिसं पण मिळावी लागली. ओके. आणि मला पण लोक पुढे नैनेश पुढे जात आहे असं वगैरे बोलायला लागले आणि ती लोकांना आवडत होती. आणि तेव्हा लोक, त्याची गंमत अशी होती की जेव्हा मी ती सादर करायचो तेव्हा जेव्हा बसलेले असायचे त्यातले 2-3 जण येऊन तरी मला बोलायचे की मला याचा व्हिडिओ हवाय, मला व्हिडिओ करून पाठव. पण मी तेव्हा कोणालाच नाही पाठवलं. आणि मला एक तिथली गंमत आठवते की मी मुरबाडला एकदा गेलो होतो काव्य स्पर्धेला आणि तिथे माझा नंबर पण आला होता. तर तिथे एक जैन म्हणून एक हे होते श्रोते, तर त्यांनी ती ऐकली आणि मला नंतर येऊन फेसबुकला मेसेज केला की मला ही कविता पाठव. तर मी त्यांना म्हटलं हा पाठवतो, पण मी त्यांना पाठवली नाही. आणि ती 2020ची गोष्ट आहे, करोनाच्या आधीची. आणि मला एवढं माहिती होतं की मला ही कविता अशी नाही पसरवायची, मला त्याचं गाणं करायचं आहे. आणि ती आता 2020 नंतर 2024ला मी त्याचं गाणं केलं आणि
त्याचा आता प्रतिसाद चांगला येतोय. बरोबर. आणि मी त्यांना आता पाठवलं. त्यांचा 2020 नंतर मला त्यांचा आता 2024चा लास्ट मेसेज होता आणि मी त्यांना पाठवला आणि त्यांना खूप छान वाटलं आणि मला पण आता लोकांचे प्रतिसाद बघून खूप छान वाटतंय त्या गाण्यावर. म्हणजे एक कविता नॉर्मली म्हणजे कवी किंवा जे कवी कम्युनिटी मधले लोक आहेत ते कविता लिहिताना असा विचार नाही करत की भाई आपल्याला गाणं बनवायचंय किंवा आता हे बनवायचं. तर मग हा प्रवास कसा होता की एक लिखाणात म्हणजे जसं तू सांगितलं की फक्त एक लाईन सुचली की पुढे जात आहे, ह्याच्यावरून पूर्ण गाणं लिहिणं आणि ते गाणं व्हिज्युअलाइज करणं म्हणजे रियालिटीमध्ये आणणं, तर हा प्रवास कसा होता? माझ्या डोक्यात थॉट्स तर होतेच, जे दिसतंय समाजात तेच मी त्या गाण्यात लिहिलंय खरं तर. ओके. मला तर मी त्याला गाणं नाही म्हणत, मी त्याला रडगाणं म्हणतो कारण त्याच्यात चांगलं आहे असं मला काही वाटत नाही. ते रडगाणं आहे समाजाचं आणि माझं, की आपल्या समाजात अजून पण हे जात आहे जी जात नाहीये. बरोबर. आणि तेच मी त्याच्यात लिहिलंय आणि मला ते व्हिडिओ आणि गाणं करून आणावं असं वाटलं कारण जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते पोहोचेल यासाठी मी ते गाणं केलं त्याचं आणि आता त्याचा चांगला प्रतिसाद येतो, तर चांगलं वाटतंय. म्हणजे की गाणं जसं मी ऐकलं आणि कविता पण जसं तू बोलला की पुढे जात आहे, म्हणजे की पुढे जात पण आहे आणि पुढे जात आहे. बरोबर. म्हणजे दोन एक बोलतो ना की दोन्ही. हा ते. तर त्याबद्दल एकदा सांग की म्हणजे की काय की रियालिटी ही आहे की आपण पुढे जाते किंवा रियालिटी की आपल्या पुढे जाते, म्हणजे हे सांग. काय सांगू आता, याच्यात दोन्ही पण गोष्टी आहेत. जात मला तर वाटतं जी नको असलेली गोष्ट माझ्या आयुष्यात जी मला काय भेटली असेल तर ती माझ्या जन्मजात मिळालेली जात जी आहे. बरोबर. आता ती सोबत असताना बऱ्याचदा चांगले वाईट अनुभव पण येतात. वाईट अनुभव मला वाटतं की विसरलेलेच चांगले. मला फक्त त्याच्यातून हे सांगायचं होतं की आपण हे सर्व सोडून पुढे जायला पाहिजे. आणि मी त्या गाण्याचा एंड पण असाच केलाय की भारत माझा देश आहे, पुढे जात आहे. ओके. हा. आणि मला ती जात सोडून पुढे जायचंय. आता जातीत असे वेगळे वेगळे राहण्यापेक्षा आपण सगळे भारतीय म्हणून एकत्र येऊन जात धर्म सगळं विसरून एक एकतेचा समानतेचा संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे. बरोबर. पण पूर्ण गाणं रडगाणं आहे. मला ते रडगाणंच वाटतं. बरोबर. मी असं ऐकलंय की तू म्हणजे कोकणचा आहे मूळचा आणि तुझं कोकण कनेक्शन फार डीप आहे असं ऐकलंय. तर कोकणाबद्दलची थोडी माहिती सांगा मला. कोकणचं म्हणजे मी कोकणात राजापूर, रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर तालुका ससाळे गावात जन्माला आलो आणि मी घरात जन्माला आलोय. ओके. म्हणजे कुठल्या हॉस्पिटलमध्ये दाखवत तसं. आणि कोंबडीचा आमचा खुराडा होता तिथे जन्माला आलोय. तर आईशी माझी नाळ तुटली आणि कोकणातल्या जमिनीशी माझी नाळ जोडली गेली असं मला वाटतं. त्यामुळे माझं कोकणसोबत तेवढं कनेक्शन आहे कारण मी घरात जन्माला आलोय कोकणातल्या. आणि मी आता सारंगला कविता ऐकत होतो की ह्या शहरात कोणीतरी आपल्याला साखळदंडाला बांधून ठेवलंय आणि त्याची चावी कुठेतरी फेकून दिली आहे आणि ती कुठेतरी म्हणजे माझ्या गावी फेकून दिली, जी मला भेटत नाही. ऐकलं मी भाऊ झालो. म्हणजे माझं बोलण्याचा अर्थ हा होता की म्हणजे तुझं कोकण कनेक्शन आहे आणि तू आता मुंबईत राहतो, जॉब वगैरे करतो, मुंबईतच तुझं सगळं ऑपरेट होतंय किंवा जास्तीत जास्त तू पुण्यात वगैरे असतो. मुंबई आणि कोकण ह्याच्यातलं कॉन्ट्रास्ट काय, म्हणजे मुंबई आणि कोकणातला फरक काय? अरे बापरे, फरक म्हणजे वेगाचा फरक आहे. पहिली गोष्ट, गाव आमचं स्लो आहे. बरोबर. तिथे सगळं आरामात. म्हणजे मी आत्ता जेव्हा गावी गेलेलो तर मी साधारण 7-8 वाजता गावी पोचलो होतो ट्रेनने आणि मग माझे मित्र गावचे सगळे आम्ही जमा झालो गाण्यासाठी, शूटिंगसाठी जेव्हा गेलो होतो. तर वेळ गेला, खूप वेळ गेला. गाण्याचं शूट गावी झाले? हां, गाण्याचं अर्ध शूट गावी केलंय आणि अर्ध मुरबाडला केलंय. तर गेलो आणि दुपार होत आली रे. मी म्हटलं 3-4 वाजले असतील आणि नंतर घड्यात बघतो 11च वाजले. तर माझे ते जे भाऊ आहेत म्हणजे ते पण आता IT-तच जॉब करतात पण ते सध्या वर्क फ्रॉम होम आहेत. तर ते म्हणतात की अरे कधी वेळ जातच नाही, वेळच जात नाही गावी, एवढं गाव स्लो आहे. ओके. आणि मुंबईत आपल्या सगळं फास्ट आहे, म्हणजे ते श्वास घ्यायला पण टाइम नाही. बरोबर. इथून निघाला की तिथे जायचंय, तिथून निघाला की तिथे जायचंय. हा मोठा, सर्वात मोठा कॉन्ट्रास्ट आहे. बरोबर. आणि मला असं वाटतं फक्त कोकणच नाही तर म्हणजे सगळीच गावं शहरांच्या कम्पॅरिझन मध्ये. म्हणजे जसं आपण आता मुंबई पुण्याचं उदाहरण घेतो की आपण नाही का भाई हे करायचंय ते करायचं, उद्या ते, आज हे, आज संध्याकाळी,
आज दुपारी, म्हणजे आपण कंटिन्यू काही ना काहीतरी प्लॅन आणि एक्झिक्युशन करत असतो. पण गावी गेलं ना एक स्थिरता जाणवते की तिथल्या लोकांना पण कशाची काही घाई नसते, त्यांची पण कामं वेळेत होतात सगळी, ते पण कामच करतात, सगळ्यांचं ज्याचं त्याचं पोटाचं काम ज्याला त्याला करायचंच, पण त्यांचं जे पेस आहे, जी म्हणजे घाई आहे, रश आहे, ती खूप स्लो आहे की बाई करायचंय, करायचंय, होऊन जाईल. तसं आपल्याकडे खूप जास्त घाई आहे. तर हा म्हणजे एक मोठा कॉन्ट्रास्ट दिसून येतो कोकणात आणि यात. अजून एक डिफरन्स म्हणजे कोकणातचं जे नेचर आहे वगैरे, आणि मी हे पण ऐकलं की तू एक म्हणजे निसर्गप्रेमी आहे, नेचर लव्हर आहे, तर त्याबद्दल जरा काहीतरी सांग. म्हणजे मी माझ्या आयुष्यातली पहिली कविता ही कोकणावरच लिहिली होती. ओके. म्हणजे बरेचसे असं लोकांना वाटतं की कवी म्हणजे त्याचं हृदय तुटलंय, बरोबर, आणि प्रेम कविताच लिहितो आणि तिथूनच सुरुवात होते, असं काय नाही. म्हणजे 9वीत असताना आम्हाला एक कविता होती, खेड्यामधले घर कौलारू, खेड्यामधले घर कौलारू, पूर्व दिशेला नदी वाहते, त्यात बालपण वाहत येते, उंबरट्याला येऊन मिळते, अशी ती कविता होती. आणि आम्हाला रत्नागिरीला कविता पाठवायच्या होत्या हायस्कूलमधून. तर कोण लिहिणार, तेव्हा मी कविता लिहित नव्हतो, आणि तर सर्व मुलं नैनेश लिहिल लिहित नव्हतो मी, तरी पण पोरांना वाटतं की हा लिहिल, आणि मग मॅडमने नाव दिलं. तर मी त्याच दिवशी घरी आलो आणि मग मी ते खेड्यामधले घर कौलारू, खेड्यामधले घर कौलारू याच्या त्या मीटरमध्ये बरोबर, माझे कोकण, कोकणातील साधे जीवन, अशी एक कविता लिहिली होती. कितवीत आहे? 9वीत असताना. अच्छा, अरे वा. हो, तर तेच मला पहिली कविताच कोकणावर सुचली आहे. आणि कोकण म्हणजे आम्ही सर्व म्हणतो की स्वर्ग आहे, आम्हाला कोकणशिवाय आम्हाला काही सुंदर दिसत नाही. आमचा तो प्रॉब्लेम आहे, सर्व कोकणांचा प्रॉब्लेम, किंवा तो चांगला गुण पण म्हणू शकतो आणि प्रॉब्लेम पण म्हणू शकतो. काही लोकांना प्रॉब्लेम वाटतो. बरोबर. तर म्हणजे कोकणावरतीच बोलायचं झालं तर खूप जास्त असे स्टिरिओटाइप्स आहेत की कोकणात, म्हणजे कोकण म्हणलं की बाबा भूत असतात. अरे बापरे. म्हणजे जे काय चेटूक वगैरे सगळ्या टाईपचं जे आपण ऐकतो, आणि मोस्टली मीम्स वगैरे पण अशाच मीम्स दिसतात आपल्याला. पुण्यातल्या मुंबईतल्या लोकांना तर हेच माहिती आहे. तर काय वाटतं तुला त्याबद्दल? मला खरंच याच्याबद्दल असं वाईट वाटतं. ऍक्च्युली हे आता जे रील बनवत आहेत लोक, त्यातले गाव म्हणजे गावी, जसे मी 10वीपर्यंत गावी होतो, तर जे गावची मुलं जी रील बनवत आहेत कोकणावर, अशी खूप कमी लोक आहेत. बरोबर. मुंबईत ज्यांनी आयुष्य काढलंय पण त्यांचे आई वडील कोकणचे आहेत, अशी लोक रील बनवत आहेत कोकणावर, म्हणजे ज्यांना कोकण नीट माहितीच नाही असं मला वाटतं. आणि मग त्यांना ती भाषा पण येत नाही बोलता. बरोबर. आणि त्यांना रीलचे व्ह्यूज पण हवे असतात, आणि मग त्या व्ह्यूजसाठी ते असा काहीतरी प्रकार करतात असं मला वाटतं. जो खरंच कोकणातला आहे तो कोकणाला असं बॅडली प्रमोट करणार नाही असं मला वाटतं. तर ती खूप आता असं असेल, आता मी पण ऐकलंय, मी कधी बघितलं नाही ते की असं कुठे चेटूकच झालंय आणि कुठे भूतानेच कोणाला झपाटलंय. हे सगळं मला फेक वाटतं. कॉन्टेंट वगैरे पण त्याच्याच अराउंड बनतंय की असंच असतं, किंवा बऱ्याच लोकांना काय वाटतं की आता कोकणात चालले, सपोज मी आताच कोकणात जाऊन आलो 1 महिन्याआधी, रत्नागिरीतच गेलो मी, तर तिथे पण असंच की कोकणात आहे, माझ्यासोबतचे पण सगळे की नाही इथं असं असतं, इथं तसं. मी तुला याच्यावरून आमच्या गावातली गंमत सांगतो. तर आमच्या वाडीची जी स्मशानभूमी आहे, आम्ही ज्याला राय म्हणतो, तर ती आमच्या वाडीतच आहे. आणि मे महिन्यात जेव्हा आम्ही सगळे गावी जातो तर पोरं तिथेच बसलेली असतात. बरोबर. म्हणजे त्या जिथे जी स्मशानभूमी आहे तिथेच पोरं बसलेली असतात, म्हणजे भीतीच नाहीये. तू रात्रीचे किती वाजता पण ये जा कर, काहीच भीती नाहीये. हे मला खरंच कळत नाही की हे लोकांनी कसं आहे आणि का, म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी हे करून ठेवलंय असं मला वाटतं. एक टॉपिक भेटला म्हणून व्ह्यूज येत आहेत, म्हणजे खूपच रील बघतो मी त्यावर, आणि मला खूप वाईट वाटतं त्याबद्दल. बरोबर. आणखी एक मुद्दा होता, जसं तू आधी बोलला की कवी ज्यावेळी बनतो त्यावेळी असं, म्हणजे ते पण एक स्टिरिओटाइपच आहे की लोकांना वाटतं की ह्याचा ब्रेकअप झाला असेल किंवा ह्याचं हृदय तुटलंय वगैरे वगैरे. तर असा समज आहे की कवी बनतो म्हणजे त्याचं खच्चीकरणच झालंय प्रेमात वगैरे. तर याबद्दल काय ओपिनियन आहे? म्हणजे जसं तू बोलला की मी गावाबद्दल किंवा कोकणाबद्दल कविता लिहिली, आणि बरेच लोक बोलतात की नाही यार, कवी म्हणजे फक्त ते प्रेमात आंधळे लोक, किंवा त्यांचं असं प्रेमाबद्दलच. तर काय वाटतंय? मला वाटतं की कवी म्हणजे सगळ्या विषयावर तो लिहू शकतो. प्रेम हा त्यातला एक भाग आहे. जसं माझ्या आयुष्यात प्रेम जेवढा मोठा भाग आहे, तेवढाच मोठा भाग कोकणचा पण आहे, तेवढाच मोठा भाग मुंबईचा पण आहे किंवा शहराचा पण आहे.
तर मला जे जाणवतं ते मी लिहितोय. बरोबर. ज्याला आता कसं आहे, ज्याला जे लिहावं वाटतं तो लिहू शकतो. मग मी त्याच्यावर लिहिलं. मी पण प्रेमावरती लिहितो, प्रेमभंगावरती पण लिहितो आणि शिरशिरीवर पण मी लिहितो. बरोबर. तर सगळ्या विषयावर मी पण लिहितो. पण असं आहे का की म्हणजे अनुभव यायलाच पाहिजे, असं मानलं जातं का की अनुभव म्हणजे आता सपोज तू प्रेमावरती कविता लिहितो तर तुला अनुभव असलाच पाहिजे असं काही आहे? नाही, मला असं नाही वाटत. आता एखाद्याला मरणावर कविता लिहायची आहे तर त्याला मेलच पाहिजे का? बरोबर आहे. बरोबर ना. बरोबर. किंवा चंद्रावर कविता लिहितोय आपण, तर आपण काही चंद्रावर गेलो नाहीये. जेवढं ऐकलंय वाचलंय त्याच्यावरच आपण लिहितोय. बरोबर. म्हणजे प्रेमाबद्दल लिहिलंय याचा अर्थ प्रेमभंग व्हायलाच पाहिजे असं काही नाही. बरोबर. आता आपण येऊ जसं तू बोलला. पण अजून मी त्याच्यात ऍड करेन की जर प्रेमभंग झालाच तर अगेन त्याला नक्कीच धार येते. बरोबर. म्हणजे स्किल अजून ते दिसून येतं. येस. बरोबर. असं कधी झालंय का काय? झालंय, पण आता कसं आहे की हा पॉडकास्ट मम्मी पण बघणार आहेत माझ्या घरातले. नाही, थोडंफार एक ऑडियन्सला आयडिया लागून जाईल की किती म्हणजे डीप आहे हा कवी त्या फील्डमध्ये. माझ्या कविता प्रेमभंगापेक्षा कसं सांगू, सामाजिक कविता माझ्या जास्त आहेत. नाही, प्रेमावरती जरी असेल तरी चालेल. ठीक आहे, प्रेमभंग नाही पण प्रेमावरती मी किंवा एखादं काय असं ऐकून दाखव. प्रेमाबद्दल नाही आहे, पण प्रेमाच्या आधीची गोष्ट आहे. तर ही कविता मी ॲक्च्युली 10वीत असताना लिहिली होती. त्याची पण गंमत आहे. म्हणजे 10वीचा पहिला पेपर होता आणि मी जस्ट वाचन करून बाहेर आलो होतो सकाळी 7-8 वाजता. छान ऊन पडलेलं गावी आणि दव होता आणि बुजगावनं लावलेलं समोर. आणि तर मला त्याच्यावरून सुचलं होतं की चिमण्यांसारखं तीही बुजगावण्याला भियाली, दिसता माझी सावली तीही गुपचूप निघाली. कळत नव्हतं होतं काय तिच्या मनात, बुजगावणं करून सोडायची नुसतीच उन्हात. तास तास जायचा तिच्या घराबाहेर, पण ती तरी बाहेर येईल तर खरं. तिला सुद्धा कळलं होतं माझं काहीतरी, म्हणून ती राहायची उगाचच घरी. तेव्हा वाटायचं जावं तिच्याकडे फुलपाखरू बनून, आणि अजून थोडे रंग यावेत तिच्यात भरून. क्या बात. वाट वाट पाहत वेळ वाटेत जायचा, दोघांनीही खेळ मग खिडकीचा खेळायचा. तीही जायची मग खिडकीतून सरून, नकळत माझ्या जाई सूर्यही मावळून. नकळत माझ्या जाई सूर्यही मावळून. पण तू काय बोलतो, ही कविता तू 10वीत लिहिली? 10वीत लिहिली आणि पहिल्या पेपरच्या अगदी सकाळी लिहिली होती आणि मी जाऊन पेपरला बसलेलो. पण ही इमॅजिनरी कविता नसेल? ही इमॅजिनरी म्हणजे अशी कविता सुचणं म्हणजे ही खरं तर इमॅजिनरीच कविता आहे. ती कोण आहे म्हणजे काहीतरी तर असेल ना बाई, की ती कोण आहे म्हणजे ती अशा बऱ्याच तरी तर डोक्यात ठेवला असेल ना, क्रश वगैरे काहीतरी तर असेल. मी कोणाला तरी मी बऱ्याच जणींना डोक्यात ठेवून ही कविता लिहिली आहे. पण मी त्यांना सांगू शकलो नाही. हे दुःख आहे माझं आणि हेच दुःख आहे माझं. तर नॉर्मली आपण शहरात राहत असतो तर आपल्याला म्हणजे इकडं जमिनीची पण कमतरता असते. मुंबईत तर खूपच जास्त आहे. पुण्यात, मुंबईत किंवा शहरांमध्ये जमीन खूप कमी असते. म्हणजे जो बोलतो ना मोकळी स्पेस जी बोलतो ती खूप कमी असते. आणि गावाकडे असं बोललं जातं यार लोकांना खूप जमिनी असतात. तर असं तुझं काय आहे की गावाला? आमची खूप जमीन नाहीये, पण जेवढी आहे ती आम्हाला तर खूपच वाटते. त्या जमिनीत आम्ही अर्धे तर काजू लावलेत, फणस आहेत, आंबे लावण्याचा आम्ही प्रयत्न केला पण आमच्या जमिनीत आंबे रुजत नाही आहेत, काय माहीत नाही काय आहे. तर जमीन आहे आमची आणि माझं घर आहे, घराच्या आजूबाजूला खूप मोठा परिसर आहे. म्हणजे जरी जमीन आमची नसली, जी आमच्या बाजूच्या भावांची जरी असली तरी ती आमचीच असल्यासारखे आम्ही तिथे वावरत असतो. गावी म्हणजे कसं आहे तुला सांगतो की मी आता जेव्हा गावी जातो तेव्हा मी माझ्या घरी कधी जेवतो मला माहीतच नाही. मी कधी याच्या घरी जेवलो, कधी त्याच्या घरी जेवलो, कोण कोणाच्या घरी जेवतो कोणालाच माहित नसतं. नाश्ता मी माझ्या घरी केला तर जेवण बाजूच्याकडे करतोय, अशी गावी परिस्थिती आहे. त्यामुळे जमीन जरी कमी जरी असली तरी सूप खूप मोठं आहे आणि मन पण खूप मोठी आहेत. पण तू जसं बोललास की म्हणजे गावी एक असं वातावरण असतं की यार म्हणजे तू आज तुझ्या घरी जेवला, उद्या कोणाच तरी घरी जेवला, म्हणजे कम्युनिटी टाईप वातावरण. तर ॲज अ कवी म्हणजे की तुझं काय व्ह्यू पॉईंट आहे की कसं आहे असं कॉन्ट्रास्ट काय की शहरात लोक असे तुटक का राहतात आणि गावी असं काय?
मला खरंच याबद्दल माहित नाही, कारण मला असं वाटतं जी शहरात राहणारी लोक आहेत ही पण काहीतरी गावी राहिलेली असतील, आणि मला असं वाटतं की ते गावी पण असेच राहत असतील जसे आम्ही राहतोय. शहरात आल्यावर मला माहित नाही लोकांना काय होतं की ते असे वागतात. मला म्हणजे आता मी त्यात पण गंमत आहे. आता मी जेव्हा चाळीत राहत होतो, त्यात एक गंमत होती की आम्ही होळी दिवशी आम्ही पुरणपोळी केली नव्हती, आणि त्या वर्षी सर्वात जास्त पुरणपोळ्या आमच्याच घरी आल्या होत्या, किंवा कारण जवळजवळ 5 ते 6 घरातून पुरणपोळ्या आम्हाला आल्या होत्या. असं नाहीये मुंबईत नाहीये, पण मुंबईत पण तू कुठल्या लेवलला राहतोयस, जर तू चाळीत असशील तर तुला ती देवाणघेवाण असते. बरोबर. जर तू अजून चांगल्या सोसायटीत असशील तरी थोडीशी असते, मग तू अजून चांगल्या गेलास तर तिथे थोडी कमी बघायला मिळते. आता हे ते होमोसोपियन सेपियनचं जसं एव्होल्युशन झालंय तसं ते हार्ड कोड मला वाटतं की हे असं काय आहे. बरोबर. आणखी एक गोष्ट की कोकण म्हणलं की निसर्ग, म्हणजे कोकण म्हणलं की हिरवळ डोक्यात म्हणजे तेच येतं डायरेक्ट, नेचर चित्रच. जसं आपण बोलतो काश्मीर म्हणलं की बर्फ किंवा व्हॅली वगैरे आपल्याला लक्षात येते, तशा टाईप कोकण आहे. आणि हे पण मी म्हणजे काल कॉल करताना किंवा रिसर्च करताना हे नोटीस केलं की मला लोक बोलले की याला हा नेचर लवर आहे, निसर्गाबद्दल याचं प्रेम आहे. तर कोकणात आता मी जे काय ऐकतोय, सोशल मीडियाला सुद्धा ऐकतोय की कोकणामध्ये म्हणजे निसर्गाचा जो ऱ्हास होतोय किंवा हे जे डेव्हलपमेंट वगैरे त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट होतोय, तर ती साईड पण एकदा सांग जरा. ती साईड म्हणजे की तू असं काही नोटीस केलंय का तुझ्या गावी ज्यावेळी तू जातो, नक्कीच, की बाबा 5 वर्ष आधी हे चित्र वेगळं होतं किंवा 2 वर्ष आधी चित्र वेगळं होतं, आता चित्र बदलतंय? खूप गोष्टी आहेत. आता कोकणात शेती जी आहे ती वर्षाच्या 12 महिने होत नाही, जशी महाराष्ट्रातल्या उर्वरित भागात होते. मेन म्हणजे भात शेती होते. बरोबर. आणि दुसरी आहे आंबे, फणस, काजू. आता मी जेव्हा लहान होतो तेव्हा ऐन किंजळ पण दिसायची झाडं. आता जिकडे बघशील तिकडे फक्त काजूची झाडं दिसतात किंवा आंब्याची झाडं दिसतात. आता त्या लोकांकडे पण काही उपाय नाहीये खरं तर. बरोबर. कारण पैसे पोट जगवायचं असेल तर पैसे लागतात, आणि ही झाडं आहेत जी चांगलं उत्पन्न देतात. पण त्यामुळे ह्या अशा प्रकारे ऱ्हास होतोय, कारण ही झाडं पण तेवढीच इम्पॉर्टंट आहेत. ऐन म्हणा, किंजळ म्हणा, वड, पिंपळ, पण ह्या झाडांकडे सध्या दुर्लक्ष होत आहे. आणि काजू लावण्याकडे, काजू पण आता त्या संकरित आलेल्या आहेत, त्यामुळे त्या 2-3 वर्षाचा झाला की फळ देतात. बरोबर. तर ती झटपट पद्धतीमुळे तशा पद्धतीने ऱ्हास होतोय असं मला वाटतं. तू ज्या वेळी असं गावाकडे जातो किंवा लहानपणापासूनच गावाकडचे काही किस्से आहेत का जे तुला आठवतात, जे ऑडियन्स सोबत शेअर करशील तू? गावाकडचे किस्से म्हणजे आम्ही आंबे हे पाडून खाल्लेले आहेत. म्हणजे आता जे बाजारात आपण विकत घेतोय, बरोबर, जे म्हणजे आताच्या लहान मुलांना जे आयते मिळत आहेत ते आम्ही पाडून खाल्लेत. बोर, करवंद, काजू, ह्या सगळ्या झाडावरून काढून हाताने खाल्लेले आहेत, नॅचरल. जे मला वाटतं आता थोडं कमी झालंय, किंवा आताच्या मुंबईच्या मुलांना किंवा शहरातल्या मुलांना तर नाहीच पॉसिबल ते. बरोबर. तर मी त्यासाठी खूप लकी मानतो की मी ते हिरवा आंबा जो आहे तो डेटाकडून दगडाला घासायचा आणि त्याचा जो डिंक असतो तो काढून टाकायचा आणि तिथूनच खायला सुरुवात करायची. बरोबर. किंवा आम्ही चिंचा जायचो सगळी मित्र गावी आणि चिंचा काढून आणायचो, मग एकाच्या घरी मिक्सरला लावायचो, त्याच्यात थोडीशी साखर टाकायचो आणि ते लागायचं चिंचेचं पाणी. अरे यार, खूप भारी. आम्ही सगळे जी फळं आहेत ती अशीच खाल्ली आहेत. फणस पण आणला की असा पेचायचा डायरेक्ट गाऱ्यात हात आणि तोंडात. आंबे पण तसेच हिरवे आणायचे, कापायचे, डायरेक्ट चटणी मीठ आणि खायचो. तोंडाला पाणी येतं अजून पण ते आठवलं की. अशा आठवणी आहेत. म्हणजे जी फळं आहेत ना, जी रॉ म्हणजे जी म्हणतो संकरित नसलेली किंवा त्याच्यावर काही सेंद्रिय खतं किंवा काही न वापरलेली आम्ही खाल्ली आहेत, याचा मला खूप अभिमान पण वाटतो आणि आनंद पण होतो. आणि आता दुःख पण वाटतं की आता दुःख पण वाटतं. नक्कीच. बरोबर. आता पावसाचा सीझन चालू आहे, तर सगळे मासे पकडायला चाललेत आणि आता एवढे युट्यूबर झालेत की ते सगळे त्याचाच व्हिडिओ टाकतात आणि आमचं असं चाललंय की गावी जाऊया मासे पकडायचे. असं राहतच नाही. या शहरात राहणं खूप कठीण वाटतं. या सिच्युएशन बद्दल काही कविता वगैरे आहे का? नक्कीच आहे. आणि मला वाटतं शहरात गावाकडून आलेली जी माणसं आहेत शहरात ती या कवितेला नक्कीच रिलेट करतील. कवितेचं नाव आहे सिगरेट. जसं तू मगाशी म्हणालास की ब्रेकअपवर कविता लिहिण्यासाठी ब्रेकअप झालाच पाहिजे,
तर तसंच सिगरेटवर कविता लिहायला सिगरेट प्यायलाच पाहिजे असं काही नाहीये. तर सिगरेट ही सिगरेट म्हणजे या शहरानं दिलेलं रिटर्न गिफ्ट. ही सिगरेट म्हणजे या शहरानं दिलेलं रिटर्न गिफ्ट. याचे 3 तुकडे आहेत. पहिला तुकडा, 5वीत असताना बाजूच्या नानानं दिली होती पहिल्यांदा बिडी ओढायला. 5वीत असताना बाजूच्या नानानं दिली होती पहिल्यांदा बिडी ओढायला. पहिल्याच झुरक्यात धूर नाका तोंडात. घुसमटलो, गुदमरलो, नंतर 2, 3, 4 झुरके, बिडी संपली. डोकं भिरभिरलं, नजरेत धुंदी, डोक्यात गुंगी. या शहरात श्वास घेताना असंच होतं, नानाची बिडी ओढल्यासारखं. दुसरा, 1.5 वर्षानंतर हल्ली गावी गेलो. ज्या झाडाखाली बसून लपून छपून आंबे फणस चिंचा बोरं खाल्ली, त्याच झाडाखाली बसून पेटवली सिगरेट लपून लपून. साली भीती अजूनही जात नाही. 2 बोटात पकडून ओढत बसलो बालपण, तर चटका बसला शेवटचा. 2 बोटात पकडून ओढत बसलो बालपण, तर चटका बसला शेवटचा, वाढलेल्या वयाची जाणीव करून देणारा. अजून एक सिगरेट ओढायची होती, पण आधीच उशीर झालेला परतीच्या गाडीसाठी. शहराचं चुंबकीय शहर, हे शहर मला ओढत असतं एखाद्या सिगारेटीसारखं. हे शहर मला ओढत असतं एखाद्या सिगारेटीसारखं. खूप दिवसांनी आम्ही भेटतो. मी तिच्या जवळ गेल्यावर तिला लगेच सिगरेटचा वास येतो. माझ्यासाठी तरी सिगरेट सोड. या एका विषयावर आमचं भांडण होतं. भांडण म्हणजे इतकं भांडण की मला आणखीन एक सिगरेट ओढावीशी वाटते. यातलं माझ्या आईला काहीच माहीत नाही. आईच्या इतक्या जवळ जाऊन किती वर्ष झाली. आईच्या इतक्या जवळ जाऊन किती वर्ष झाली बाई. म्हणजे की काय सांगू आता, लास्ट टाइम ऐकली होती मी तुझ्याचकडून, आणि ते सेम लेवल ऑफ जे बोलतो ना की इमोशन्स सेम तसेच आहेत. म्हणजे ती अशी कविता आहे की जी एव्हरग्रीन राहील जोपर्यंत सिगरेट या पृथ्वीवरती राहील तोपर्यंत. सिगरेट आणि शहर आणि गाव या पृथ्वीवरती आहे तोपर्यंत हे मला वाटतं रिलेटेबल राहील. बरोबर. आता ह्या रिलेटेडच आणखी एक प्रश्न विचारायचा होता की तू ज्यावेळी एक म्हणजे कधीतरी असं जसं सपोज की आतून कविता आली किंवा कविता सुचली, त्यावेळी ठरवलं तर असेल की फ्युचरमध्ये ह्या रिलेटेड काहीतरी काम करायचे, तर मोस्टली लोक करिअर चूज करताना किंवा आज सुद्धा कॉन्टेंट क्रिएटर बनताना की आपण हिंदीमध्ये बनवू की जास्त ऑडियन्स टॅप करता येईल, किंवा इंग्लिशमध्ये बनवू जास्त म्हणजे पूर्ण जग पाहिल. प्रत्येक फील्डमध्ये लोक असा विचार करतात. तर तू ज्यावेळी कविता लिहित होतं त्यावेळी असं नाही का जाणवलं की भाई आपण हिंदीमध्ये कविता करू, मराठीमध्ये का? तर हा डिसिजन कसा घेतला की मराठीमध्येच करायचे, किंवा हिंदीमध्ये पण काही सुचत असेल असं? नक्कीच, चांगला प्रश्न विचारलास. मला खरंच मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा मी पण लिहिलं हिंदीत, पण मला सुचत मराठीत. तर मी काय हिंदी लिहू असं पण मला वाटतं. बरोबर. आणि हिंदी लिहिल्यामुळे जास्त ऑडियन्स पर्यंत पोहोचू हा मला छलावा वाटतो खरं तर. कारण जर आपल्या आधी जी कवी होऊन गेलेत, जर कुसुमाग्रजांनी जर म्हटलं असतं की बाबा मी हिंदीत लिहितो म्हणजे मी जगापर्यंत पोहोचेन, जास्त व्ह्यूज येतील किंवा मला जास्त लोक वाचतील, किंवा टागोरांनी जर म्हटलं असतं की बाबा मी इंग्लिशमध्ये लिहितो, त्यांनी सगळं साहित्य बंगालीतच लिहिलंय, किंवा तुकाराम महाराजांनी पण सगळं मराठीतच लिहिलंय, त्यांनी जर तेव्हा असा विचार केला असता की बाबा मला वर्ल्ड वाईड किंवा देशभर पोचायचंय तर मी हिंदीत किंवा इतर भाषेत लिहितो, तर मला तसं नाही बरोबर वाटत. मला वाटतं मी माझ्या भाषेतच चांगलं व्यक्त होऊ शकतो असं मला वाटतं. मला तर वाटतं की मी मराठीपेक्षा माझ्या बोलीभाषेत सुद्धा अजून चांगलं व्यक्त होऊ शकतो, पण मला मराठीवर जास्त प्रेम आहे आणि बोलीभाषा मराठीचीच आहे, तर काय मी मराठीतच लिहितो आणि मी मराठीतच लिहिणार. आणि मला ते जे आहे की हे जे सुरू केलंय लोकांनी की मी वर्ल्ड वाईड पोचण्यासाठी तुम्हाला म्हणजे ज्या ठराविक भाषा आहेत त्या भाषेतच कंटेंट केला पाहिजे किंवा लिहिला पाहिजे असं मला बिलकुल वाटत नाही. बरोबर. जे म्हणतात ना की मोर रिजनल इज मोर युनिव्हर्सल. बरोबर. आणि ह्या म्हणजे ज्यावेळी मी स्टार्ट करत होतो कॉन्टेंट, मी पण आधी हिंदीमध्ये केलेले कॉन्टेंट आणि ते जवळपास म्हणजे फेलच गेलं कन्सिस्टन्सी आणि बाकी कारणामुळे. पण जसं मी मराठीत स्विच झालो तर लोक मला बोलायला लागली, अरे यार तुझी क्वालिटी वगैरे चांगली आहे तर तू हिंदीत का नाही बनवत? बरोबर. तर मी बोललो
मला मराठीत बनवायला कम्फर्टेबल वाटते, मला बोलायला पण कम्फर्टेबल वाटते तेवढं, तर बरोबर. ठीक आहे. असं नाही की मी हिंदी इंग्लिश बोलू नाही शकत, पण बरोबर मराठीत मला चांगला फील येतोय, लोकांसोबत कनेक्ट बरोबर करता येते, त्यामुळे मी मराठीत कॉन्टेंट बनवते. पण बरोबर लोकांचं असं होतं, यार नाही, मग एवढी चांगली क्वालिटी असून सुद्धा तू जर हिंदीत नाही गेला तर जास्त ऑडियन्स लगेच नाही ग्रास्प होणार, तुझी बरोबर ग्रोथ पण स्लो होईल, म्हणजे निगेटिव्हली पाहिलं जातं मराठी ऑडियन्सला. आणि बऱ्याच वेळी काय होतं की मराठीतले जे काही स्टार्स आहेत, स्टार्स इन द सेन्स की आता जे बॉलिवूड, हॉलिवूड किंवा मूवी स्टार्स आपण आता सोडूनच देतो. आता आपण स्टार्स म्हणजे कोण घेतो की जे सोशल मीडिया किंवा कॉन्टेंट क्रिएशनमध्ये जे लोक फेमस आहेत. मराठीतले असे नावं घेतले ना तर बरेच लोकांना म्हणजे माहीत पण नसतात, म्हणजे मोस्टली, कारण त्यांची जी ऑडियन्स आहे ती पण खूप कमी असं बोललं जातं. तर मग निगेटिव्हली पण पाहिलं जातं हे एक सोशल मीडियाच्या ह्यामध्ये. बापरे. कारण मी असं नोटीस केलं की लोक बोलतात नाही यार तू हिंदीत पाहिजे, आणि मराठी लोकच हे बोलतात मोस्टली. मला की पण हिंदीत बऱ्याच का नाही? लोकांनी असं बरोबर. म्हटलंय की तू हिंदीतली हम्म, म्हणजे तू जास्त लोकांपर्यंत पोहोचशील. पण बरोबर. आता गंमत कशी आहे माहिती आहे का, प्रत्येक भाषेचा आपला एक गोडवा आहे. हम्म, आता पुढे जात आहे, आता याच्यात श्लेष आहे, पुढे जात आहे आणि पुढे जात आहे. तर याची गंमत सांगतो मी. ते सदानंद बेंद्रे सर आहेत, त्यांच्याकडे मी ह्याचं इंग्लिश ट्रान्सलेशनसाठी दिलं होतं, जर व्हिडिओ करायचा आहे तर मी म्हटलं मला खरं तर हा व्हिडिओचे सबटायटल सर्वच भाषेत रिलीज करायचे होते, पण मला ते पॉसिबल नाही झालं, तर मी ते इंग्लिशमध्ये केलं. तर त्यांना असं मी म्हटलं, त्यांनी मला पूर्ण ट्रान्सलेशन करून पाठवलं, फक्त त्याच ओळीचं ट्रान्सलेशन नव्हतं केलं की पुढे जात आहे पण पुढे जात आहे, जे मेन टायटल. हां. तर त्यांना मी म्हटलं सर याचं करायचं आहे. ते म्हणाले मला कॉल कर लगेच. मी त्यांना कॉल केला, ते म्हणाले तुला काय म्हणायचं आहे की तू हा श्लेष तुला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायचा आहे, पॉसिबल नाही म्हणतात, पॉसिबल नाही, हा श्लेष तू इंग्लिशमध्ये ट्रान्सलेटच नाही करू शकत, हाच भाषेचा गोडवा आहे. आता असंच इंग्लिशमध्ये सुद्धा काहीतरी असेल बरोबर, जे मराठीत जसं तसं ट्रान्सलेट किंवा अनुवाद नाही होऊ शकत. तर मला तेच वाटतं की प्रत्येक भाषेचा आपला एक गोडवा आहे, आणि मराठी मला जास्त गोड वाटते. आणि सैराट पिक्चर इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून बघण्यात ती मजा नाही जी आपण ओरिजिनल सैराट मधून येणार आहे. बरोबर, म्हणजे प्रत्येक भाषेचा. आणि मी तर बोलल महाराष्ट्रात किंवा भारतात सुद्धा आपण काय बोलतो, दर 1.5 मैलाला का 2 मैलाला का 6 मैलाला असं काहीतरी बोलतात की भाषा बदलत असते किंवा एक ऍक्सेंट बदलत असते, टोन बदलत असते. तर प्रत्येक ठिकाणचं एक हे असतं आणि लोक लगेच ओळखतात तुम्हाला की अरे तू तिथला का रे, तू इकडचा का रे. याच्यावर पण एक गंमत सांगतो मी तुला. मी जेव्हा पहिल्यांदा पुण्यात आलो होतो, तर आता मला कसं, मी पुण्याची भाषाच ऐकली नाही, तर माझी जी भाषा बोलायचो तीच भाषा मला मराठी वाटायची. आता माझ्या मराठी भाषेत कोकणीचा थोडासा टोन आहे, ठीक आहे. तर मी जेव्हा पुण्यात आलो तर मी त्यांच्याशी जेव्हा संवाद साधत होतो तर ते मला लगेच बोलत होते, काय रे तू कोकणचा का. मला तेव्हा असं झालं, यार मी तर मराठीच बोलतोय, ह्याने ओळखलं कसं. हा, तर तो टोनचा तर डिफरन्स आहे. आणि दुसरी गोष्ट, मी जेव्हा मला लोक असं म्हणतात, बऱ्याच लोकांना असं पण वाटतं की आम्ही जेव्हा कवितेचे प्रोग्राम करतो तर त्यांना असं वाटतं की मी पुण्याचा आहे. मला माहित नाही असं का वाटतं, शुद्ध भाषा वाटते, काय माहिती आता कशामुळे वाटत असेल त्यांना. तर काही लोक त्यात असे मला भेटतात की तू कोकणचा आहे का रे, असं बोलतात टोनमुळे. तर मला ते आता खूप छान वाटतं, आणि मला असं वाटतं की मी तेच पुढे कॅरी करणार आहे, की मी ते माझा टोन बदलण्याचा प्रयत्न नाही करणार आहे. बरोबर, जी मी भाषा बोलतो मराठीच बोलतो, फक्त कोकणीच्या टोन मध्ये बोलतो. बरोबर. ह्याच रिलेटेड एक प्रश्न होता, जसं आपण बोललो की मराठी लोक सुद्धा मला म्हणतात की हिंदीत बनव. तर म्हणजे मुंबईतली मोस्टली हे आपण सिच्युएशन घेऊ की मराठी भाषिक लोक आहेत, त्यांचा सुद्धा जो बघण्याचा म्हणजे कॉन्टेंट कन्झ्युम करण्याचा जो लँग्वेज आहे किंवा जी लँग्वेज आहे ती हिंदीच मोस्टली आहे, हिंदी किंवा जे काय असेल ते. पण ते जास्त मराठीला प्रेफर नाही करत मोस्टली. आणि आता सध्या आपण बघतो की जास्त हे चालू की म्हणजे फोर्स पण आहे की आपण जे बोलतो की आपली भाषा किंवा मराठी भाषा जास्त वाचली पाहिजे लोकांनी. तर ह्याबद्दल तुला काय वाटतं, आणि आपण आपली भाषा जे बोलतो की ग्रो करण्यासाठी अजून काय करू शकतो? आपण मराठीत बोलू शकतो, एवढंच आपल्या हातात आहे सध्या. जोपर्यंत भाषा बोलली जाईल तोपर्यंत ती जगेल. बरोबर, जोपर्यंत आपण बोलायचं बंद करू त्या भाषेत तेव्हा ती आपोआपच जाईल. पण मला वाटत नाही, कारण गावी गेल्यावर तर मी हिंदीत नाही बोलत आहे. बरोबर, इथे शहरात आल्यावर मला हिंदी लोकांना बोलावं असं वाटतं. मला माहित नाही त्यांना असं उच्च दाखवायचं. तुला त्याच्यात पण गंमत आहे, तुला सांगतो. आता गावची लोक जेव्हा मुंबईत येतात ना तर त्यांना मराठी बोलायचं असतं, त्यांना शुद्ध मराठी म्हणजे जे सो कॉल्ड शुद्ध मराठी बोलायचं असतं. आता जे मराठी बोलतायत त्यांना हिंदी बोलायचं असतं, दाखवायला की मी थोडं आता वरती आहे असं. कसं ते मला माहित नाही. आणि जे हिंदी बोलतायत त्यांना इंग्रजी बोलायचं असतं.
की मी जगाच्या सोबत चाललोय, मला इंग्लिश येते. बरोबर. तर ते तसं बोलतात लोक, मला माहित नाही काय. मी आणखी एक व्हिडिओ पाहिली होती आधी, मला वाटते कोणत्या चॅनलची होती यार, इमोशनल व्हिडिओ होती थोडीशी. तर ती म्हणजे मराठी भाषा दिनाच्याच दिवशी रिलीज केली होती. तर व्हिडिओ अशी होती की एक मुंबईतलाच माणूस आहे, तर तो ज्यावेळी ट्रॅव्हल करतो पूर्ण जॉब ऑफिस टू घर, त्या भाडीपाणी केलं होतं बहुतेक. तर त्या प्रवासात दाखवलं होतं की तो प्रत्येक माणसासोबत जातो आणि बोलतो हिंदीतून, नंतर त्याला कळतं तो पण मराठी आहे, मग ते दोघं पण मराठीत बोलायला स्टार्ट करतात. मी तुला सांगतो, मी स्वतः जिथे पण जातो मराठीतच बोलतो. बरोबर. मी गोव्यात गेलो होतो तर मी गोव्यात पण मराठीच बोलत होतो, कारण का गोव्यातली भाषा कोकणी आहे आणि कोकणी खूप आपल्या मालवणी आणि मराठीशी जुळती मिळते, आणि तिथले लोक मराठीतच रिप्लाय देत होते. बरोबर. आता काही लोकांना ठरवून मराठीच बोलायची नसते, त्याच्यावर आपण उपाय नाही काय. म्हणजे बऱ्याच वेळी काय होतं, मुंबईत सुद्धा मी पाहिलं की मराठी लोक ऍड्रेस सुद्धा विचारताना हिंदीतून विचारतात. बरोबर. की ये किधर आहे. बरोबर. आणि मोस्टली हे काय होतं, आपण सपोज साऊथ इंडियामध्ये गेलो, कन्नड, तर कर्नाटकमध्ये गेलो, मी गेलो होतो मागं बेंगलोर आणि मैसूरला, तर तिथले पण रिजनल जे लोक आहेत ना, म्हणजे नॉर्मल लोक जे एज्युकेटेड आहेत, ते सुद्धा आपल्यासोबत कन्नडमध्येच बोलवते फर्स्ट टाइम. जर आपल्याला कळलंच नाही किंवा आपण रिक्वेस्ट केली की नाही का, म्हणजे मला कळत नाही कन्नड, मला हिंदी कळेल किंवा इंग्लिश कळेल, त्यावेळी ते बोलवते. तसं मला असं वाटतं की मराठी माणसांनी तसं करायला पाहिजे की तुम्ही जा, सपोज शेजारचा तुमचा भाई आहे, तो त्याच्या गावावरून इकडे आलेला आहे, तर तो इथली भाषा तर एवढ्या लोकांना दिवसात भेटतोय, तर त्याला थोडंफार तर कळत असेल, तुम्ही ट्राय करा त्याच्यासोबत मराठी बोलणं. तो बोलला जर मराठी ठीक आहे, त्याला नाही कळालं तर तुम्ही एक्सप्लेन करा, आणि थोड्या गोष्टी ते पण लोक शिकतील एकदा, मग तशीच भाषा, म्हणजे भाषेचा जो प्रसार आहे तसंच होणार आहे. बरोबर. मला यात अजून एक मुद्दा ऍड करायचा आहे की भाषेमुळे व्यवसाय निर्मिती पण होऊ शकते. म्हणजे कशी, तर आता साऊथचे पिक्चर जे आहेत ते हिंदीत ट्रान्सलेट होतात. बरोबर. हिंदी ट्रान्सलेट झाल्यामुळे हिंदी भाषेत ज्यांची चांगली आहे ते लोक तिथे डबिंग करणार. बरोबर. जर तेच पिक्चर मराठीत जर ट्रान्सलेट करायचे असतील तर तिथे मराठीच ज्यांना चांगली येते तर तिथे रोजगार निर्मिती होऊ शकते. बरोबर. आता आपण एखाद्या कस्टमर केअरला कॉल करतो तेव्हा ते हिंदी किंवा इंग्लिशचा ऑप्शन देतात. आपण आपल्या भाषेला घेऊन जर ठाम असू तर आपण मराठीची मागणी करत असताना तिथे रोजगार निर्मिती होते. बरोबर. मग तिथे 100 पोरांना एका कंपनीसाठी आपण असं हे म्हणू, गृहीत धरू की 100 पोरांना एका वेळी जॉब लागतोय का, तर आपल्या भाषेच्या हट्टापायी. आपल्याला जर आपली भाषा बोलायची नसेल तर दुसरा येऊन आपल्या कडे आपली भाषा नाही बोलणार आहे. बरोबर. आणि अजून एक मुद्दा मी तुला याच्यात ऍड करतो. आम्हाला बरीच लोकांचे मेसेज येतात की आम्हाला सर कवितेत करिअर करायचं आहे, तर काय करायचं. तर मी म्हटलं काय करायचं, काय करतोस, तर काम करतोय, हे करतोय, मी तुम्हाला कविता पाठवू का असं विचारतं. तर म्हटलं पाठव, आणि पहिलीच कविता हिंदीत पाठवतात. बरोबर. मला कळत नाही म्हणजे काय नेमकं त्यांना करायचं असतं की एवढे भरसटल्यासारखे का वागतात. जर तुला म्हणजे आणि ते मराठी कविता पण पाठवतात, त्याच्यात बऱ्याचशा शुद्ध लेखनाच्या चुका असतात. हिंदी मला ते कळत नाही की ते लोक हिंदी कसं लिहितात. आधी मराठी सुधरवायला पाहिजे. बरोबर. आणि त्यात पुस्तक कुठलं वाचतोस तर मग 4-5 हिंदी पुस्तकांची नावं सांगतात, आणि मग आम्हाला विचारतात की आम्हाला मराठी कवितेत करिअर करायचं आहे. असं करून नाही चालणार. मी आता एक उदाहरण म्हणून सांगतो, प्रत्येकाची प्रोसेस वेगळी असते. लॉकडाऊनमध्ये जेव्हा फ्री वेळ होता तर मी कुसुमाग्रजांची सगळी पुस्तकं मागवली कवितेची, नारायण सुर्वेंची सगळी पुस्तकं मागवली आणि सगळी वाचली, विंदांची सगळी पुस्तकं मागवली, सगळी वाचली. आता मी जर हिंदी पुस्तकं वाचून मराठी कविता लिहित असेल तर माझा तू मधला पहिला तू की दुसरा तू हेच कळत नाही. बरोबर. आणि मला असं करिअर पण करायचं असतं, तर तसं करिअर नाही होणार. मला त्या मुलांना पण सांगायचं आहे की तुम्हाला आधी वाचावं लागेल, कवितेच्या सगळ्या अंगांनी बघावं लागेल. म्हणजे मी असं नाही म्हणत आहे की माझा खूप अभ्यास आहे कवितेचा, मी पण शिकतोच आहे अजून, पण या गोष्टी पण आपल्याला लक्ष द्यावे लागतील. म्हणजे आपल्याला जर फाउंडेशनच आपलं चांगलं नसेल तर आपण वरती जाऊन काय नाही, वरती जाऊन आपण पडणार. बरोबर. आणि जसं तू बोललास की डबिंग आर्टिस्ट, म्हणजे डबिंग आर्टिस्टचा एक मोठा जॉब क्रिएट होऊ शकतो. कारण जसं साऊथच्या मूवीज आहेत, त्या साऊथ
जगच्या ज्या काही लँग्वेजेस आहेत, 3-4 लँग्वेजेस आहेत, त्यातून जनरेट झालेल्या मूवीज आहेत. आणि पूर्ण इंडियाला जर बघायचं असेल तर फक्त एकच भाषेमध्ये डब होतो, हिंदी. मग काय होतं, ज्यावेळी मराठी भाषिक लोक आहेत त्यांना पण हिंदी कळते, ते पण हिंदीतूनच बघतात ते मूवीज. त्यामुळे फक्त एकाच भाषेचा जो प्रभाव आहे तो. आणि कसं होतं की बऱ्याच वेळी मूवीज लहान मुलं म्हणजे आपण तरुण वयात सुद्धा तेच बघत असतो, त्यामुळे ती भाषा जास्त आपण हिंदीला युज टू होऊन जातो. तेच जर मराठीतून झालं डबिंग तर मग महाराष्ट्राचे लोक कशाला हिंदीतून बघतील ना डब, मराठीतूनच बघतील. त्यामुळे त्याचे पण जॉब तसे वाढत जातील. बरोबर. म्हणजे मला असं वाटतं की शिवाजी महाराज जी भाषा बोलायचे ती भाषा आपण बोलतोय. बरोबर. मलाही बोलतानाच अंगावर काटा येतोय. मग आपण का बोलू नये मला खरंच कळत नाही. म्हणजे महाराज जी भाषा बोलत असतील ती जर भाषा आपण बोलत असू आणि त्या भाषेचा आपल्याला गर्व असलाच पाहिजे. मला तर असंच वाटतं आणि अभिमान पण असला पाहिजे. मला खूप अभिमान आहे की मी मराठी आहे आणि मी मराठी भाषा बोलतो. महाराज जी भाषा बोलायची ती भाषा मी बोलतो. आणि मगाशी जसा आपला मुद्दा निघाला की व्यवहार भाषा, की त्यांनी सुद्धा ते राजभाषा, बरोबर, मराठीला व्यवहार भाषा राजभाषेचा दर्जा दिला. तिथून पुढे सगळ्या जे काही आपले रेकॉर्ड्स वगैरे त्यामध्ये मराठी भाषा यायला लागली. तसंच आज पण करण्याची गरज असं. नक्कीच. बरोबर. नक्कीच. आता आपण गाण्याकडे येऊयात परत, की तुझे गाणं लिहिलंय आणि तिचा जो म्हणजे त्या गाण्याचा जो इन्फ्लुएन्स आहे, तुला असं वाटतं का की म्हणजे तू जे गाणं लिहिलंय ते पोचल आणि लोकांना बोलतो ना की लोकांना टच होईल असं वाटतंय का? आणि कवी कशा रीतीने एक तरुण जी येणारी पिढी आहे त्यांना कशा प्रकारे त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो? कवितेचं गाणं होणं ही मला वाटतं असं म्हणतात की कवितेची काय म्हणतात जीत झाल्यासारखं एखाद्या कवितेचं गाणं होणं. आणि गाणं होण्याने काय होतं ते की जास्त लोकांपर्यंत पोचण्याचे चान्सेस वाढतात. बरोबर. आणि आता माझं गाणं पोचतंय. आता हे पहिलंच गाणं आहे तरी पण त्याला असे प्रतिसाद येतोय तर मला चांगलं वाटतंय त्याच्याबद्दल. आणि जे लोक हे गाणं बघतायत, मला या गाण्याबद्दल अजून एक सांगायला आवडेल की निगेटिव्ह कमेंट जवळजवळ नाहीच आहेत. 1-2 असतील पण त्याच्यावर काही उपाय नाही. तो समाज आहे म्हटल्यावर त्या यायलाच पाहिजेत. तर जे लोक ते गाणं बघतायत त्या सर्वांनाच ते गाणं आवडतंय. आणि मला असं वाटतं की त्यांना असं वाटतं की कोणतरी आपल्या मनातलं बोलतंय. जसं काय म्हणतात भावगीतं ऐकून किंवा प्रेम लव सॉन्ग ऐकून लोकांना असं वाटतं की कोणीतरी माझ्या मनातलं बोलतंय. तर मला असं वाटतं की ह्या जातीबद्दल आणि आपल्या हे सगळे महामानव आहेत त्यांच्याबद्दल घेऊन ज्या लोकांच्या भावना आहेत त्या माझ्याकडून लिहिल्या गेल्या. बरोबर. आणि म्हणून ते गाणं लोकांना आवडतंय असं मला वाटतं. नक्कीच. अतिशय म्हणजे चांगलं आणि एंगेजिंग असं गाणं आहे. मी तोच माझा प्रश्न होता की जसं ह्या गाण्यातून तू एक हा मुद्दा मांडलाय, म्हणजे की कोणता जाती वगैरे ह्या रिलेटेड, तसंच मी विचारतो की कवी कशा प्रकारे तरुण पिढीमध्ये म्हणजे तरुण पिढीपर्यंत पोहोचू शकतो वेगळ्या वेगळ्या मुद्द्यांमध्ये. जसं प्रेम कवी प्रेमाबद्दल घेऊन जातात, ब्रेकअपवाले ब्रेकअपचा मुद्दा मांडतात, काही असतील जे सरकार किंवा पॉलिटिकल मुद्द्यांवरती बोलतात. आणि म्हणजे ते एक बोलू शकतो ना की अटॅक करण्याचं एक साधन आहे कविता वगैरे. तर तसं मी विचारतो त्या कॉन्टेक्स्टमध्ये. सध्या मला असं वाटतं की हे खूप कठीण झालंय खरं तर. लोकांना अशा कविता ऐकायच्या आहेत की नाही हा पण मला स्वतःला ॲज अ कवी म्हणून डाऊट येतो कधी कधी. कारण प्रेम कविता लगेच लोक बघतात. बरोबर. पण अशा कविता ज्यात सामाजिक भान आहे अशा कविता मला माहित नाही आता ते कशा पोचतील. पण त्या पोचण्याची गरज आहे. मी पण सामाजिक लिहित असतो पण मला तर लोक भेटल्यावर बोलतात की असे गाल पण नव्हते माझे. बरोबर. पण मी जे सामाजिक विषयांवर लिहिलंय ते पोचायला थोडा वेळ लागेल पण ते नक्की पोचेल. आणि मला माहित नाही त्याने बदल घडेल का मला माहित नाही पण बदल घडला पाहिजे असं मला नक्कीच वाटतं. बरोबर. आपण अशी आशा करतो. येस नक्कीच. आणि ह्याच्याच बद्दल होतं की जसं तू आता जातीबद्दल एक लिहिलेलं आहे, असं वेगळ्या कोणत्या कोणत्या सामाजिक मुद्द्यांवरती तू म्हणजे लिहिलेलं आहे किंवा पुढे प्रयत्न करशील? विषमतेबद्दल कुठल्याही पद्धतीची विषमता मला असं वाटतं की समाजात नसली पाहिजे. आपण एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहोत. त्याच्यावर आपण आता काय बोलू त्याच्यावर पण लोकांना ते म्हणजे ही आपली ओळख आहे धर्मनिरपेक्ष राष्ट्र. आणि तो शब्दच एक जोक केल्यासारखा सध्या आपल्या देशात आहे जे मला बघवत नाही. खरं तर भारत म्हणजे धर्मनिरपेक्ष राष्ट्र किंवा देश. आणि हिंदुस्थानात राहून मला त्याचा खूप अभिमान आहे की मी अशा एका देशात राहतो. तर ही कविता तू लिहिली, कवितेचं गाणं बनवलं, ते रिलीज केलं,
म्हणजे त्याच्या मागे सिनेमॅटोग्राफी आली, म्युझिक प्रोडक्शन आलं, लाईट्स आल्या, सगळे जे म्हणजे लोक आले, सपोर्टिव्ह स्टाफ आला, सगळं. तर हे सगळं कसं होतं, म्हणजे ह्याचा एक्सपिरियन्स काय होता, प्रोसेस काय होती? नक्कीच. मी हे जे गाणं जेव्हा शूट करायचं ठरवलं, जेव्हा ट्रॅक पूर्ण कंप्लीट झाला, तेव्हा मला एक माझं ठरलं होतं की मला आग दाखवायची आहे गाण्यात. जरी हे रडगाणं जरी असलं तरी याच्यात आग आहे असं मला वाटतं त्या गाण्यात. त्यामुळे मला व्हिडिओत पण आग हवी होती आणि मी तेव्हाच ठरवलं होतं की हे रात्रीचं शूट करायचं आणि शूट केलं तर गावी शूट करायचं माझ्या स्वतःच्या. आणि मी ते माझ्या गावी शूट केलंय. आणि मला गावी शूट करण्याचं अजून एक मोठं कारण तिथे रिसोर्सेस जरी कमी असले तरी मला माहिती आहे तिथे उपलब्ध करून देणारी माझी माणसं जास्त आहेत. त्यामुळे गावातला प्रत्येक माणूस तिथे होता माझ्या शूटवेळी मला मदतीला. मला तर माहिती पण नाही किती लोक जेवले त्यानं, कारण मी सर्वांसाठी तिथे जेवण ठेवलं होतं त्याच्यानंतर, आणि किती लोक जेवले आणि त्यांना कोणी जेवण वाढलं हे पण मला माहित नाही. बरोबर. माझ्या घरातल्यांनी तर अर्ध बघितलं आणि अर्ध आमच्या गावातल्या सगळ्या लोकांनी तिथे सपोर्ट केला. त्यावेळी गाणं बनवता तू बोलला की गावचा सपोर्ट खूप भेटला आणि खूप मित्रांनी तुला सपोर्ट केला. तर असे गावचे जे मित्र आहेत त्यांनी सपोर्ट कसा केला त्याबद्दल पण सांग. गावचे मित्र म्हणजे त्यांनी सेल्फलेसली मला मदत केली आहे. म्हणजे आता नावं सर्वांचीच घ्यावी लागतील. सतेज, मीना, रवी, अंकुर, गुड्डू, भूषण, सूरज, म्हणजे सर्वांची नावं घ्यावी लागतील. कोणा महेश दादा, माझे स्वतःचे काका ज्यांनी तो रोल केलाय, जे माझ्या गळ्यात शेवटी हे टाकतात, त्या काकांनी, म्हणजे काका म्हणजे मोठे पप्पा आहेत ते माझे. आणि म्हणजे गुड्डू आणि अंकुरने हे दोघं माझ्यासोबत डायरेक्ट 4 दिवस गावी आलेले. गुड्डूचा क्लासेस होते, त्याने ते क्लासेस बंक करून डायरेक्ट गावी आलेला. अंकुर बोलत होता मी येत नाही. मी त्याच्या घरी गेलो, त्याच्या मम्मीला म्हटलं तुमच्या मुलाचा हात मला द्या 4 दिवसासाठी, मी त्याला गावी नेतोय. आणि अंकुरने असं काम केलं म्हणजे त्यांच्या अंगावर डोंगळे चढलेत, चावतायत, कारण आम्ही ते झाडं बिडं सर्व तोडून आम्ही स्वतः तो सर्व सेट उभारला होता 4 दिवसात. मग तिथे अक्षरशः म्हणजे त्या मुली पण ज्या नाचल्यात त्या मला माहित नाही कशा नाचल्यात, त्यांचं सुद्धा मला नाव घ्यायला आवडेल. त्या ज्या मुली नाचल्या आहेत आणि आमचा कोरिओग्राफर दादा अरविंद दादा, म्हणजे खाली हे होते, खूर होते त्यांचे. आम्ही ती पूर्ण ओसाड जमीन होती त्याच्यावरती तोडून सर्व बनवलं होतं आणि त्याच्यावर ते लोक नाचलेत. आणि ते लोक साफ करा, मी साफ पण ते जे तू झाड बघतोयस तिथे आम्ही देव बसवला होता, तर तिथे पण आधी पूर्ण जंगल होतं, ते साफ केलं मी. ते हाताने शेणकोल कालवून सगळं ते सारवलं होतं आणि मग ते बनवलं होतं. आता मेहनत दिसते लोकांना खरं तर, आणि गावच्या सर्वच लोकांनी मला खूप मेहनत केली. माझ्या घरातल्यांनी खूप मेहनत घेतली ते पूर्ण कंप्लीट करण्यासाठी. त्यामुळे मी त्यांचे खूप आभारी आहे. येस, मी आभार खरं तर नाही म्हणू शकत त्यांचे. आता क्रिएटिव्ह प्रोसेस म्हणशील तर लिहिल्यानंतर मी क्यू ट्रॅक जेव्हा पाठवला होता आमच्या प्रोग्रामरला, तर त्याला मी सांगितलं होतं की मला थोडं इंडियन आणि पॉप अशा टाईपचं हवं होतं. तर राग माझा चांगला मित्र आहे, तर त्याने त्याचं जे रॉक व्हर्जन आहे ते रागने बनवलं होतं आणि मला त्याच्यात इंडियन ॲड करायचं होतं. तर राग स्वतःच्या कामात थोडा व्यस्त होता कारण त्याचं स्वतःचं गाणं येणार आहे. तर मग मी इंडियन भरण्यासाठी दुसऱ्या प्रोग्रामरकडे गेलो. मग त्याने इंडियन ज्याच्यात जे सनई वाजते किंवा हे पण मी ठरवलं होतं की मला सनई हवी आहे, मला डमरू हवा आहे, किंवा मला दिमडी हवी आहे, बगल बच्चा हवा आहे. तर मी त्याला पण इकडून आवाज काढून पाठवायचो. मला आता तर नावं माहिती झाली आहेत, मला तर तेव्हा नावं पण माहिती नव्हती की बगल बच्चा म्हणतात किंवा काय. तर मग मी त्याला इकडून वाजवून सांगायचो की डुम 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 असा आवाज मला पाहिजे. मग तो तिकडे ऍड करून मला पाठवायचा की बघ बरोबर आहे का, आणि मग मी ते ओके करायचो. मग ते झालं प्रोग्रामिंग. मग मिक्सिंगकडे गेलो. मिक्सिंग करणारे पण तिथे पण एक किस्सा झाला. ऍक्च्युली मी माझ्या मित्राला दिलं होतं मिक्सिंग करायला आणि त्याचं असं झालं की यार नैनेश गाणं खूप चांगलं झालंय आणि मला असं वाटतंय की हे अजून चांगलं करू शकतो, तर मी माझ्या सरांना सांगतो करायला. आणि त्याच्या सरांनी ते गाणं ऐकलं तर ते म्हणाले चालेल मी करतो. आणि यात अजून एक गोष्ट, पैशाचा जो व्यवहार आहे ना याच्यात, म्हणजे लोकांनी नाके बरोबर पैसे घेतलेत बरोबर माझ्याकडून फक्त गाण्यामुळे की तुझं गाणं चांगलं आहे, तू काहीतरी वेगळं करतोयस. आणि म्हणून मी म्हणजे मला खरंच असं वाटतं की मी ज्या बजेटमध्ये हे गाणं केलंय त्या बजेटमध्ये हे गाणं होऊच शकत नाही. बरोबर, म्हणजे लोकांनी खूप सपोर्ट केला. म्हणजे खरंच हे एवढ्या बजेटमध्ये गाणंच नाही होऊ शकत. आणि खरं तर हे पण एक माझा रडगाणं आहे दुसरं, की एखाद्या इंडिपेंडंट आर्टिस्टला जर गाणं करायचं असेल
तर पहिला मुद्दा पैशाचाच येतो. बरोबर. आणि गाण्यावर पैसे लावायला कोण तयार नाहीये. आता माझे मित्र आहेत, म्हणजे रागचे एवढी चांगली चांगली गाणी आहेत, पण ती बाहेर नाही येऊ शकत आहे सध्या, कारण त्यांना कोण स्पॉन्सरच नाहीये. म्हणजे तू ती गाणी ऐकशील तर तू विचार करशील की हे मराठीच म्युझिक आहे किंवा मराठी माणसाने हे गाणं बनवलंय. एक गाण्याचं मी स्वतः लिरिक्स लिहिलेत, एकाने सारंगने लिरिक्स लिहिलेत, आणि ती गाणी मला तर वाटतं जेव्हा येतील मार्केटमध्ये तेव्हा ती काहीतरी भयानक करतील. पण ती यायला मार्गच नाही सापडत आहे, कारण त्यांना प्रोड्युसरच नाही मिळत. हे इंडिपेंडंट आर्टिस्टचं खूप मोठं दुःख आहे खरं तर. आता मला पण काही गाणी काढायची, आता मला माहित नाही हे गाणं ऐकल्यावर किती जण मला सपोर्ट करतील, पण मी गाणी ते आणीन कुठल्याही परिस्थितीत. चांगली चांगली माणसं भेटत गेली आणि ती अजूनही भेटतील मला असं वाटतं. मला शूट वेळी मी गावी शूट केलं, त्याच्यानंतर मी मुरबाडला शूट केलं. तर तिथला पण जो माझा मित्र आहे, मी त्याचं नाव घेणार खास करून, की पंकज हरद म्हणून. तर तो स्वतः पण म्युझिक कंपोजर आहे आणि त्याची पण गाणी आहेत युट्यूबवर. तर त्याने गाणं ऐकल्यावर मला असं बोज आलेलं रे, मी इतक्या जणांकडून फ्रीमध्ये काम करून घेतोय आणि आता ह्याला पण आता मी शूटिंग करायला सांगणार आहे. तर त्याने पण गाणं ऐकल्यावर बोलतो, पैशाचं काय, तुला शूट कधी करायचं आहे सांग, मी माझ्या कॅमेरावाल्या मित्राला सांगतोय, बरोबर, तू ये शूट करू. आणि असं ते शूट झालंय. आणि तिथे त्यांनी एक सोडून 2 कॅमेरे लावलेत, 4-5 लेन्सेस लावलेत, ज्या मी एक्सपेक्टच नव्हत्या केल्या. मला वाटलं एक कॅमेरा एक लेन्स शूट होणार आहे. त्यांनी इव्हन आम्ही त्या 12च्या उन्हात शूट करतोय, त्यांनी त्यांची पोरं मागून पाणी पण मागवलं. मला असं वाटत होतं की यार नको, मला पाण्याचा तरी खर्च करू दे. एवढी त्यांनी सर्वांनी हेल्प केली आहे मला. बरोबर. आणि आता त्यामुळे आणि घरातल्यांचा सपोर्ट होताच माझ्या. काही दिवसाआधीच आहे ना, माझ्या म्हणजे सर्कलमध्ये किंवा मी त्या सर्कलमध्ये जातोय की जी कवींचं सर्कल आहे किंवा कविता करणारे लोक आहे, सादर करणारे लोक आहे. आणि कालच मी एका इव्हेंटमध्ये गेलो होतो, ते ओपन माईक होतं. तर तिथे जवळपास 84 एंट्री झाल्या होत्या की 84 कविता. आणि हे का, तर मग मी असं साईडला प्रत्येकासोबत जसं फोटो काढतोय वगैरे त्यासोबत बोलवतो. तर त्या लोकांचं असंच की यार आजकाल खूप व्हायरल जाते. म्हणजे मोस्टली लोकांचा फोकस काय की सोशल मीडिया, इंस्टाग्रामवर रील व्हायरल जातात, मिलियन्समध्ये व्ह्यूज येतात ते, किंवा काही जे आताचे ट्रेंडिंगला जे कवी आहेत ज्यांच्या कविता व्हायरल जातात ते, त्यामुळे बऱ्याच लोकांना कवी बनायचे. तर अशा नवीन लोकांसाठी तुझं गायडन्स काय राहील? संयम. आता मी 2011ला सुरुवात केली होती लिहायला, ठीक आहे, आणि त्यानंतर मी मुंबईत आलो. मग मी 2017-18ला कवी संमेलनात जायला लागलो. तिथे मी त्यांच्याकडून शिकलो. आता हे साहजिकच आहे रे, की जेव्हा मी एखाद्या कविता बघायचो स्टेजवर आणि मी जेव्हा खाली बसलेला असायचो, तेव्हा मला पण वाटायचं की मला तिथे बसायचंय, बरोबर, मला पण त्यांच्यासारखं कविता सादर करायच्या. पण आता जेव्हा मी ते बघतो किंवा मी काव्य स्पर्धेतून जेव्हा जायचो आणि मी पहिल्यांदाच जेव्हा गेलो होतो, मी अक्षरशः रडायला आलेलो तेव्हा, की माझी कविता इतकी छान होती तरी देखील माझा नंबर नाही आला. पण आता जेव्हा मी ते मागे वळून बघतो तेव्हा मला असं वाटतं की ते चांगलंच झालं. ओके, तेव्हा जर मला तिथे बसायला मिळालं असतं त्या स्टेजवर, किंवा तेव्हा जर मला त्या स्पर्धेत नंबर मिळाला असता, तर माझ्यावर चुकीचे संस्कार झाले असते. मला असं वाटलं असतं की हीच कविता चांगली. ओके, जिथे माझा नंबर नाही आला, जिथे ज्यांचा नंबर आला त्यांची कवितेला का नंबर मिळाला, यामुळे मला स्वतःला शिकायला मिळालं, जे मला वाटतं सर्वांनी शिकलं पाहिजे. आधी डायरेक्ट जाऊन जर तुम्हाला स्टेज मिळत असेल तर तू किती काय टिकेल याची काही शाश्वती आपण नाही देऊ शकत, बरोबर, असं मला वाटतं. आणि व्ह्यूज, आपल्याला जेवढे व्ह्यूज येतील तेवढा सर्वांनाच ती कविता आवडली ह्याचा आपण नाही काय सांगू शकत त्यावर, बरोबर ना, असं मला वाटतं. तर आणि जे नवीन कवी आहेत म्हणजे त्यांनी, आता हे तर तू सांगितलं की बाबा पेशन्स पाहिजे, पण त्यांनी म्हणजे हे प्रोसेस कशी, म्हणजे की शिकण्यासाठी काय काय रेफर काय केलं पाहिजे, बुक्स वगैरे असतील किंवा ते सगळं? मला तर वाटतं वाचनच आहे जे काय आहे. काय वाचलं पाहिजे असं? आता कविता लिहितोय, आता ही माझी प्रोसेस झाली ज्यावरून मला माझे मित्र ओरडतात, पण मी जे आहे आतापर्यंत सगळी कवितेचीच पुस्तकं वाचलीत. आता याच्या मागे माझं काय मत आहे की मला कविता कुठे कुठे कुठल्या अंगाने कुठे कुठे आहे. जसं मी जेव्हा मुक्तछंदातल्या कविता वाचतो, म्हणजे संजय चौधरी असतील, नीरजा असतील, आणि माझ्या आवडत्या कवयित्री कविता महाजन असतील, तर ह्यांचा जेव्हा मी मुक्तछंद वाचतो तेव्हा मला मुक्तछंदात पण किती प्रकार आहेत, बरोबर,
हे मला संजय चौधरींचा मुक्तछंद वेगळा, कविता महाजनांचा मुक्तछंद वेगळा, अशोक कोतवालांचा मुक्तछंद वेगळा, सौमित्रांचा मुक्तछंद वेगळा. तर मी कविताच शोधतोय ॲक्च्युली सगळीकडे. आता जेव्हा मीटरमधल्या जेव्हा कविता वाचतो तेव्हा विंदांचे वेगळा, बापटांचा वेगळा, कुसुमाग्रजांचा वेगळा, आणि आता वाटपाड्यांचा वेगळा. बरोबर. आता मी या सर्वांची नावं घेतोय कारण मी या सर्वांना वाचलंय, आणि यामुळे मला माझ्यात बदल हा जाणवला की त्यांच्या थॉट प्रोसेसनुसार मला ती लय सुद्धा माझ्या अंगात भिनत जाते, असं मला वाटतं. ज्यामुळे मला असं वाटतं की वाचलं पाहिजे. मग ते गद्य असू दे, पद्य असू दे, निबंध असू दे, लेख असू दे, काही असू दे, पण मला असं वाटतं की वाचणं खूप महत्त्वाचं आहे. आणि जर तुम्ही मराठी कविता लिहित असाल तर तुम्हाला मराठी वाचणं खूप गरजेचं आहे. बरोबर, नक्कीच. तर म्हणजे मला असं वाटतंय की हे जे काही तू सांगितलंय किंवा आजच्या पॉडकास्टमध्ये आपण जे काही डिस्कस केलं रिलेटेड टू म्हणजे आर्ट असेल, पोएट्री असेल किंवा कला असेल, आणि हे सगळं जे काही तरुण पिढी आहे किंवा जे जसं मी काल बोललो की कालच्या कार्यक्रमात 84 एंट्रीज होत्या, सगळ्यांनी सादर केलं. त्यातले बरेच सारे चांगले होते, बरेच सारे फक्त फेम वगैरे त्यासाठी आलेले होते. हे सगळे लोक हे सगळं फॉलो करतील. आणि ह्या टाईपचं म्हणजे असं नाही की तू जे रिसोर्सेस सांगितले तेच त्यांनी फॉलो केले पाहिजेत. त्यांना ज्यात आवड आहे, ज्यात रस आहे, ज्या टाईपच्या कविता त्यांना आवडतात त्या ते फॉलो करतील. तर तू जे सांगितलं सोर्सेस वगैरे किंवा जे काही सांगितलं की पेशन्स गरजेचे, हे नक्कीच जे जसं मी काल बोललो की कालचे 84 एंट्री झाल्या होत्या, हे सगळे लोक किंवा तरुण जे ज्यांना कवी बनायचे किंवा ह्या फील्डमध्ये यायचे ते सगळे हे नक्कीच फॉलो करतील. आणखी एक प्रश्न होता की ह्या प्रोसेसमध्ये म्हणजे कवी बनण्याच्या प्रोसेसमध्ये स्टार्ट टू एंड तुझ्यासोबत भरपूर सारे मित्रमंडळी असतील किंवा हे गाणं सुद्धा बनवण्यात तुला तू जसं बोलला की खूप लोकांनी सपोर्ट केला, तर त्यांच्याबद्दल काय सांगायला आवडेल? मला आता मी नावं घ्यायला गेलो तर ती कमी पडतील. म्हणजे मी जेव्हा सुरुवातीला होतो, नितीन शिंदे, संदीप बाकरे, कीर्ती पाटसकर, मला म्हणजे खरंच त्यांनी एवढी मला मदत केली आहे. म्हणजे आम्ही त्यांच्या घरी बसायचो आणि नुसत्या कवितेवर गप्पा मारायचो. पंकज दळवी, आणि त्याच्यानंतर हे आता माझ्यापेक्षा जवळजवळ 10-15 वर्ष मोठे आहेत सर्व. आणि नंतर म्हणजे माझ्या वयाचे जे असतील म्हणजे सारंग असेल, अपूर्व असेल, रोहन असेल, आणि रोहनसोबत सारंगसोबत आम्ही करोनाच्या आधीच शेवटची मैफिल केली आहे, ज्यावर नुसते आम्ही फक्त आणि फक्त कविता वाचत होतो. बरोबर. आणि आम्ही रडत पण होतो, हसत पण होतो त्या कविता वाचून आणि ऐकून. याने काय होतं माहिती आहे का, की आपलं डेव्हलप होत जातं आपल्यात. कवितेचं जे आहे आशय, विषय हे सगळे डेव्हलप होत जातात. आणि त्यामुळे जी आपल्या आजूबाजूची जी माणसं आहेत कवितेला घेऊन, ती खूप महत्त्वाची आहेत असं मला वाटतं. म्हणजे परिस्थिती माणसाला घडवत असते, आणि या परिस्थितीत जे आहेत हे लोक पण आपल्या सोबत असतात. हे लोक म्हणजेच मला वाटतं खरं तर परिस्थिती आहे. म्हणजे जर तू व्यसनी माणसाच्या जर तू सोबत राहशील तर तू व्यसनी बनण्याचे चान्सेस जास्त आहे. आता माझ्यासोबत पण व्यसनीच होते, पण ते सगळे कवितेचे व्यसनी होते, त्यामुळे मला पण कवितेचंच व्यसन लागलेलं आहे. म्हणजे नेहमी आपण बोलतो रील्समध्ये किंवा मी सुद्धा बऱ्याच वेळी ह्या टॉपिकवरती रील बनवली की यू आर द ॲव्हरेज ऑफ 5 पीपल हु आर अराउंड यू. म्हणजे तुम्ही जे 5 लोक किंवा ग्रुपमध्ये राहता त्यांचं तुम्ही ॲव्हरेज असता असं बोललं जातं. बरोबर. म्हणजे मोस्टली तसंच चालतं. नक्कीच, 100%. बरोबर. तर डबल मिनिंग पोएट्री म्हणजे मी तुझे शोज वगैरे अटेंड केले, तर त्यामध्ये म्हणजे 1 ते 2 शोज अटेंड केले, तर त्यामध्ये मला असं नोटीस झालं की जे बाकीचे कवी होते त्यापेक्षा तुझ्या कविता थोड्याशा एक डबल मिनिंग, द्विअर्थी, डबल मिनिंग आणि थोड्याशा नॉटी होत्या. तर त्याबद्दल तुला काय सांगायला आवडेल, आणि एखादी अशी डबल मिनिंग कविता? आता कसं आहे, मी पण शेवटी माणूस आहे, मी फक्त जातीवरच मी नाही लिहू शकत. मी अशा गोष्टी पण मी लिहितो. म्हणजे मी ऍक्च्युली हा प्रयत्नच केला होता. म्हणजे मी एक लिहिलं होतं की तुझे तर वाढले आहे तर ठोके, तुझी नाडी पकडल्यावर कळाले. म्हणजे एकदा माझ्या मित्राला बरं नव्हतं, लिटरली असंच झालेलं, आणि तो म्हणतोय मला असं वाटतं की मला खूप धडधडतंय, आणि तो असं करत होता. तर मी म्हटलं हे बरं आहे रे, याच्यावर काहीतरी लिहिलं पाहिजे. म्हणून मला तेव्हा ते सुचलं होतं की तुझे तर वाढले आहे तर ठोके, तुझी नाडी पकडल्यावर कळाले. आणि मला भेटायला आलीच नव्हती, तिने गाडी पकडल्यावर कळाले. असं ते आहे. आता कधी कधी लिहित असतो, त्याच्याबद्दल काय बोलू आता मी. म्हणजे की लिहिल्यानंतर कळालं की हा डबल मिनिंग निघतंय मला. निघल्यानंतरच कळालं होतं लिहिल्यानंतर. 69 वाली तर बाबा मी तर 69 फक्त त्याची काय म्हणतात त्याचं वर्णन केलं होतं. लोकांना त्यात दुसरा अर्थ घेतात, त्याला मी काय करू आता.
की कृष्ण धवल ही मान जणू की एक अनोखा काळा पत्थर. आता ही मानच बघ ना काळीच आहे पूर्ण. कृष्ण धवल ही मान जणू की एक अनोखा काळा पत्थर, त्यावरती तू शिल्प कोरना, दातांनी मग 69. मी असं म्हणत होतो की जे लव बाईट जे म्हणतात ना, त्यावरती मी लिहिलं होतं की बाबा तू दातांनी मला 69 वेळा चाव. म्हणजे लोकांनी उगाच डबल मिनिंग लावले असं म्हणतोय तू. हो, मी बाबा नाही लिहिलं होतं. बरोबर, चालेल. ह्या पूर्ण पॉडकास्टमध्ये ना आपण बरेच मुद्दे डिस्कस केले आणि बरेच पॉइंट्स असे आले की त्यावेळी नॉस्टॅल्जिया जे बोलतो ना आपण, की आठवण येते की जुन्या गावाकडच्या आठवणी वगैरे. कोकण आपण डिस्कस केला, कविता डिस्कस केल्या, कला डिस्कस केली, नवीन कवींनी काय काय केलं पाहिजे हे पण डिस्कस केलं आणि आता शेवटला 69 पण डिस्कस केलं. बापरे. त्यामुळे भरपूर साऱ्या मुद्द्यांना आपण टच करून आज आलेलो आहे आणि खूप मजा वाटली पॉडकास्ट करायला. त्यामुळे थँक्यू फॉर कमिंग आणि लोकांना हे गाईड केल्याबद्दल सुद्धा खूप खूप थँक्यू. बापरे, मला माहित नाही मी किती लोकांना याच्यात गाईड केलंय. मला जे वाटलं ते मी बोललोय. आता मी जे बोललोय ते उद्या पण मी तेच बोलेन असं मला माहित नाही, कारण मी पण शिकतोय सध्या, मी पण प्रोसेसमध्ये आहे. नक्कीच. तर थँक्यू, तू मला बोलवलंस याच्याबद्दल पण थँक्यू. तर थँक्यू. आणि तुझ्या पुढच्या गाण्यांच्या वेळी आपण नक्कीच प्रत्येक गाण्यासोबत एक पॉडकास्ट करूयात. नक्कीच. आणि सगळीच गाणी जसं हे हिट झाले ह्याच्यापेक्षा 10-20 पट सगळी गाणी हिट व्हावीत अशी मी तुला शुभेच्छा देतो. थँक्यू सो मच. मला पण आशा आहे की नक्कीच होतील. येस.